आज रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनला हा जो मुद्देमाल जमा करण्यात आलेला आहे तर ही पर्स बसस्टँडच्या परिसरात हरवलेली होती आणि त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर ढिकले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यांनी अवघ्या अर्ध्या तासातच तो मुद्देमाल शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांना कळवण्यात आलं की तुमचा मुद्देमाल सापडलेला आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन घेऊन जाणे। तर आता त्यांच्या हाती हा मुद्देमाल सुपूर्द करत आहे। हा मुद्देमाल जवळजवळ 70 ते 80 हजार रुपयापर्यंतचा मुद्देमाल आहे। त्या संदर्भात आम्ही साहेबांशी संवाद साधत आहोत। सर, ही तक्रार तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही चौकशी कामी कशा पद्धतीने दिशा नेमणूक केली? सदरचे तक्रारदार पोलीस स्टेशनला आले होते। अत्यंत गरीब घरातले आहे ते, त्यांचे जवळजवळ 70 ते 80 हजाराचे दागिने गाळ झाले होते पर्सकडून। तर तात्काळ पोलीस स्टेशनचे अमोल भोसले, नंदू आणि इतर स्टाफ यांना पाठवण्यात आलं होतं। त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला, आजूबाजूला विचारपूस केली। त्यांच्या शोधामध्ये ती पर्स पूर्ण दागिन्यांसह मिळून आली आणि आता ती फिर्यादी यांना परत देण्यात आलेली आहे। आता ती फिर्यादीला सुपूर्द करत आहे आणि खरोखर ही जी कारवाई झालेली आहे ही अभिनंदनास पात्र आहे। आता त्यांच्या हाती हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात येत आहे। आता त्यांना हा मुद्देमाल सुपूर्द केलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे हास्य तर नाही पण ते नैराश्य आहे, पण त्यांच्या हाती माल मिळाल्यानंतर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होणार आहे आणि ही जी कारवाई आहे ही खरोखर अभिनंदनास पात्र आहे। अशीच भविष्यात त्यांनी धडाकेबाज कारवाई करावी अशी सर्व नागरिकांच्या माध्यमातून विनंती आहे।